नमस्कार मित्रांनो, तू ही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र जेव्हा ईश्वरी आता डान्स करत असते, आता डान्सची प्रॅक्टिस करत असताना नम्रता आणि वल्लरीचं ऐकून जे खेळी खेळलेली असते, परंतु आता ईश्वरी मात्र ह्या सगळ्या संकटातून बाहेर येऊन जो काही आपला परफॉर्मन्स आहे तर तो सादर करणार असते। शेवटी मात्र एका पायावर मात्र ईश्वरीने कसा डान्स केलेला असतो आणि सगळ्यांचं आता मन कसं मोहून घेतलेलं असतं। आणि आता मात्र अर्णव नम्रताचं जे काही आता केलेल्या पापाचं सत्य आहे तर ते सगळ्यांच्या समोर कसं आणतो। शेवटी वल्लरीला मात्र आता तोंडावर पडावं लागतं, कारण नम्रताने सगळ्यांच्या समोर मात्र वल्लरीचं नाव घेतलेलं आहे आणि वल्लरी का असं करते आणि का मात्र तिने ईश्वरीला हरवण्यासाठी हे प्रयत्न केलेले आहे। पण तरीसुद्धा ह्या संकटातून ईश्वरी शेवटी मात्र आपला परफॉर्मन्स सादर करून मात्र अर्णव तिचं इतकं छान मात्र जे काही आता हा एक सुंदर अशी त्याने डिझाईन बनवलेली असते आणि आता ईश्वरी त्यामध्ये इतकी सुंदर दिसत असते, कारण ईश्वरीने लुकच असा केलेला असतो आणि तो तिचा लुक बघून मात्र आता सगळेजण इतके म्हणजे थक्क होतात, कारण एका पायावर ईश्वरीने मस्त डान्स तर केलेला आहे, पण आता मात्र नम्रताने इतकं सर्व करूनसुद्धा मात्र नम्रता शेवटी तोंडावर कसं पडते आणि शेवटीची स्पर्धा हारलेली असते। आता हे सगळं काही कसं होणार आहे यासाठी मित्रांनो आता मात्र हा व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, राकेशने मात्र आता मस्त आता जो काही प्लॅन आहे तो त्याने केलेला असतो। वल्लरी आणि सौदामिनी यांना सांगितलेलं असतं की आता तुमच्या खेळी बास करा, कारण आता जो काही प्लॅन आहे तो मला वर्क करायचा आहे। आणि तो प्लॅन मात्र आता ईश्वरी जेव्हा स्टेजवर येईल आणि अर्णव तिच्यासोबत असेल त्याच वेळेस मात्र जो काही हा धूमधडाका होणार आहे त्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव कायमचे संपणार आहेत। परंतु राकेशलाही माहिती नसतं, कारण राकेशला आता हे असं काहीतरी शिक्षा मिळणार आहे, कारण ह्या बॉम्बच्या स्फोटामध्ये शेवटी त्याची जळून राख होते आणि शेवटी तोच मात्र यामध्ये उद्ध्वस्त होतो। तेव्हा मित्रांनो आता नक्की हे सर्व कसं होणार आहे ते आपण सविस्तर बघूयात। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता ईश्वरी खूप छान तयार होते, इतकं सुंदर तिचं रूप दिसत असतं। अर्णव तिला जवळ घेतो आणि ईश्वरी खरंच या लुकमध्ये तू इतकी सुंदर दिसत आहे, म्हणून मात्र आता तो ईश्वरीला खूप छान असं म्हणजे तिला सांगत असतो, तिच्या रूपाचं कौतुक करत असतो। तसं ईश्वरीला खूप छान वाटतं। त्यानंतर मात्र अर्णव म्हणतो की चल आता ईश्वरी तू प्रॅक्टिस कर, आणि त्याच वेळेस आता ती प्रॅक्टिस करायला सुरुवात करते तर नम्रता तेथे येते। नम्रताला आता वल्लरीने सांगितलेलं असतं की काय करायचं आहे आणि काय करायचं नाही। शेवटी नम्रताने मात्र अशी काहीतरी वस्तू आणलेली असते आणि ती ईश्वरीच्या पायावर गेल्यानंतर ईश्वरी मात्र तोंडावर आपटणार आहे हे नम्रताला माहिती असतं। आणि आता मात्र जेव्हा ईश्वरी प्रॅक्टिस करत असताना आता लगेच ही नम्रता ती वस्तू ईश्वरीच्या पायाखाली लोटून देते आणि तो मात्र आता पांगुळगाडा असतो। आणि आता ते छोटेसे पांगुळगाड्यावरून आता जेव्हा तो ईश्वरीच्या पायाखाली येतो तेव्हा मात्र आता ईश्वरी त्यावर पडते, ईश्वरीचा पाय मुरगळला जातो। आता ईश्वरीचा पाय मुरगळला म्हणून ईश्वरी जोरात ओरडते आणि ईश्वरी जोरात ओरडल्या क्षणी अर्णव धावतच येतो। आता ह्या नम्रताला फारच आनंद होत असतो, पण नम्रताला हे माहिती नसतं, कारण हे सर्व आता CCTVमध्ये सगळं काही आता म्हणजे जज बघत आहे आणि CCTVमध्ये आता हे सगळं काही आता कॅप्चर होत असताना नम्रताचाही लक्षात राहूनच जातं, कारण ईश्वरीला तिने मुद्दाम पाडलेला आहे। स्वतःच्या बहिणीची ती असं वागू शकते, केवळ मात्र स्पर्धा जिंकण्यासाठी तिने हे सर्व केलेलं आहे, म्हणून आता अर्णवला फारच राग आलेला असतो। पण आता ईश्वरीची जी काही अवस्था आहे ती बघून मात्र आता अर्णव घाईने डॉक्टरांना बोलावून घेतो। डॉक्टर मात्र येतात आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा मिसेस राजशिर्के, आता मात्र यांना डान्स नाही करता येणार। त्यावरती ईश्वरी म्हणते की हे बघा, किती काही झालं तरी हा डान्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आज मात्र मी हार मानणार नाही, मला डान्स करायचा म्हणजे करायचाच। आणि तेव्हा आता ईश्वरीला आठवतं की लहानपणी जेव्हा आता तिने एका पायावर मात्र इंदोरला असताना जो डान्स केला होता, कारण नम्रता आणि जेव्हा त्या लहान असतात तेव्हा सुप्रियाने आणि आता संजयने त्यांना एका पायावर डान्स कसा करायचा हे सगळं काही शिकवलेलं असतं, म्हणून ईश्वरी चालाक असते। एका पायावर तिने आता हे सगळं काही डान्स करण्याचं ठरवलेलं असतं, कारण ती आता टेन्शन घेत नाही, कारण तिला आता टेन्शन तर आलेलंच असतं, कारण पाय मुरगळला आणि स्पर्धा तर आपल्यासाठी जिंकणं खूप महत्त्वाचे आहे, काय करावं।
आता ऐन वेळेस मात्र हे असं कसं होऊ शकतं. त्याच वेळेस अर्णवने मात्र आता CCTVमध्ये हे सर्व पाहिलेलं असतं. अर्णवला खूपच राग येतो. तो मात्र आता ईश्वरी कसे डान्स करण्यासाठी तयार होईल यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी त्याने आता डॉक्टरांची अशी पटकन असा कसा इलाज होईल म्हणून ठरवलेलं असतं. ईश्वरीच्या पायाला बँडेज बांधलेलं असतं. डॉक्टरांनी सक्त आता ईश्वरीला चालायला सुद्धा मनाई केलेली आहे, पण तरीसुद्धा ईश्वरी हार मानत नाही. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही फक्त मला साथ द्यायची आणि तुम्ही माझ्यासोबत असायचं, मी सगळं काही व्यवस्थित करते. तेव्हा मात्र आता ईश्वरी हार मानत नसते. शेवटी किती काही झालं तरी शेवटी ईश्वरीने मात्र हा डान्स अगदी इतका परफेक्ट केलेला असतो आणि तो डान्स मात्र बघून आता इतके सगळेजण इतके कौतुक करत असतात. परंतु आता त्या क्षणी मात्र राकेशने त्या स्टेजवर जेव्हा बॉम्ब ठेवलेला असतो आणि राकेशचा जो काही बॉम्ब आहे तर तो मात्र आता काही क्षणातच मात्र जेव्हा अर्णव आणि ईश्वरीला हे बक्षीस मिळणार आहे हे त्याला माहिती असतं. कारण ईश्वरीने असा डान्स करून अर्णवची आता जी काही ताकद मदतीचा हात घेतलेला असतो. अर्णव तिचा मात्र आता अगदी डान्स करण्यासाठी तिच्या हातामध्ये हात तो काही सोडत नाही आणि ईश्वरीने गोल गोल गिरक्या घेऊन आता जो काही डान्स केलेला असतो एका पायावरचा जो काही तिचं ते नृत्य आहे ते बघून आता सगळेजण अगदी आश्चर्यचकितच होतात. जजसुद्धा आश्चर्यचकित होतात. कारण मिसेस अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी राजशिर्के यांना आता स्पर्धेमध्ये इतक्या अडचणी येऊनसुद्धा मात्र त्यांनी हार मानलेली नाही आणि आत्तापर्यंत एका पायावर असणारं नृत्य मी अजूनपर्यंत पाहिलेलं नव्हतं. म्हणून आता जज आणि बाकी सर्वजण त्यांनी ईश्वरीचं कौतुक केलेलं असतं. सगळेजण ईश्वरीचं कौतुक करतात, पण त्याच वेळेस मात्र आता हे सगळं काही करणारं आता अर्णव पुढे येतो. अर्णव म्हणतो की हे सगळं कोणी केलेलं आहे, आता मात्र हे सर्व कसं झालेलं आहे याचा पुरावा मी तुम्हाला दाखवतो. म्हणून तो आता CCTVमध्ये आता जे काही नम्रताने केलेलं आहे त्या सगळ्याचा आता उलगडा सगळ्यांच्या समोर करतो. म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी इतका मोठा खड्डा खणला केवळ प्रतिस्पर्धी म्हणून, आणि हे असं मात्र नम्रता करू शकते असं कुणाचाही विश्वास बसत नसतो. कारण नम्रताने हे सर्व केलेलं आहे हे बघून मात्र आता सगळ्यांना फारच राग येतो. आणि आता मात्र हा जो काही आकाश आहे तो आकाश पुढे येतो. आकाश मात्र सगळ्यांच्या समोर नम्रताच्या 2 सणकणी कानामागे ठेवून देतो आणि नम्रताला म्हणतो की वाटलं नव्हतं की तू ईश्वरीशी इतकं असं वागशील. म्हणून आकाशला खूप राग येतो. आकाश ऐन वेळेस आता नम्रताची स्पर्धा खेळायला तयार नसतो. शेवटी काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी जिंकणार आहे आकाशला माहिती असतं. आणि अर्णव ईश्वरी या दोघांनी मात्र असं काहीतरी आता डिझाईन्स बनवलेली असते. कारण त्या डिझाईन्समध्ये आता त्या दोघांनी असं काहीतरी लुक केलेला असतो आणि तो लुक मात्र बघून आणि तो डान्स बघून जे नृत्य आहे तर ते सगळ्यांसमोर भारी पडलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र ईश्वरी थोडीशी बाजूला जाते, परंतु तिला तेथे कसला तरी आवाज येतो आणि तो आवाज मात्र बॉम्बचा आहे हे ईश्वरीच्या लक्षात येतं. आणि ईश्वरी घाईने लगेच मात्र तेथे नक्की काय आहे हे बघण्यासाठी जाते आणि तेथे बॉम्ब ठेवलेला असतो. राकेशने सगळी तयारी केलेली असते. काही सेकंदात मात्र आता बाकी असतात आणि हा बॉम्ब फुटणार असतो. तो ईश्वरीने मात्र तेथे असं धैर्य दाखवलेलं असतं. आता ईश्वरी म्हणते की हे बघा, कोणी घाबरायचं नाही. येथे जो काही बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो बॉम्ब ठेवला कोणी यासाठी CCTV जेव्हा चेक केले जातात आणि त्या CCTVमध्ये मात्र आता राकेश सगळ्यांच्या समोर आता त्या तोंडाला मास्क वगैरे लावलेला दिसलेला असतो. ऐन वेळेस पोलीससुद्धा आता तेथे आलेले आहेत आणि आता राकेश तिथून बाहेर लपलेला असतो. कारण त्याला बॉम्ब आता स्फोट करायचा असतो. वल्लरी आणि आता ही सौदामिनी घाबरूनच मात्र तिथून पळ काढत असतात. परंतु आता वल्लरीला असं वाटतं की आता अविनाश, आकाश हे सगळेजण येथेच आहे. आता या सगळ्यांना कसं वाचवायचं, काही झालं तरी आता यांचे जीव मात्र धोक्यात आहे, काय करावं आता म्हणून त्यांना प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीने चालाकृती दाखवलेली असते. कारण तो बॉम्ब कसा हँडल करायचा, त्याच्या वायरी वगैरे सगळं काही कसं हे सगळं मॅनेज केलेलं असतं. घाईने मात्र आता ते जे काही बॉम्ब तोडणारे जे काही आता एक्सपर्ट लोक असतात त्यांना तेथे बोलावलं जातं. ईश्वरी त्यांची घाईने मदत करते, कसं काय करायचं आहे हे बरोबर ती परिस्थिती हँडल करते. आणि ह्या धाडसी ईश्वरीचं मात्र आता कौतुक केले जातं. सगळेजण कौतुक करत असतात की पायाला इतकं लागलेलं असताना सुद्धा ईश्वरीने इतकं मोठं धाडस दाखवलं. आणि त्यात आता जेव्हा हे CCTV चेक केले जातात, हे CCTV चेक केल्या क्षणी मात्र आता ईश्वरीला आतापर्यंत कोणी काय काय त्रास दिला, ईश्वरीला स्पर्धा हरण्यासाठी काय काय करण्यात आले हे सगळे पुरावे मात्र आता तेथे
हे सादर झालेले असतात आणि हे सगळं काही बघून मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो. नम्रता असं वागू शकते, पण त्या अगोदरच अर्णवने नम्रताचा CCTV मात्र आकाशला सगळं काही दाखवलेलं असतं. नम्रता इतकं ह्या थराला जाऊ शकते, पण आता नम्रता अगदी सगळ्यांच्या समोर तिची बोलती बंद झालेली असते. ती लगेच आता वल्लरीचं नाव घेते आणि हे सगळं मला वल्लरी मामीने करण्यासाठी सांगितले होते असं मात्र ती आता सगळ्यांच्या समोर म्हणते. तेव्हा आता इकडे वल्लरी मात्र बाहेर निघून आलेली असते. तिला असं वाटतं की आता काय करावं, कारण नम्रताने आपलं नाव घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यांसमोर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे उदयकांत हा ह्या रमाकांतला किडनॅप करून तिकडे लपून बसलेला असतो. परंतु ऐन वेळेस मात्र रमाकांतने तेथे बाजी मारलेली असते, कारण उदयकांतला दणका देऊन तो तेथून सुटलेला असतो आणि आता तो स्पर्धेच्या ठिकाणी धावत धावत आलेला असतो आपला जीव वाचवत, कारण त्याला स्पर्धेचा शेवटचा तो जो काही आनंदाचा क्षण आहे तो मात्र मिस करायचा नसतो. परंतु आता जेव्हा तेथे हा रमाकांत आलेला आहे, आता मात्र सगळेजण हे टेन्शनमध्ये आहेत, कारण तो बॉम्ब पण ऐन वेळेस मात्र त्या बॉम्बच्या वायरी आहे तर त्या तुटल्या जातात. म्हणजे ईश्वरीने हे सगळं काही धाडसी वृत्तीने केलेलं असतं. ईश्वरी जसजसे सांगेल तसतसं मात्र आताहून इतके लाखो लोकांचे जीव तेथे वाचलेले आहेत आणि ह्या सगळ्यात मध्ये ईश्वरीचं कौतुक होतं आणि ईश्वरीचं कौतुक होऊन ईश्वरीला मात्र जो काही पुरस्कार आणि जे काही आता हे पैसे भेटलेले आहेत त्यातून आता मात्र ईश्वरीने सगळं काही सावरलेलं असतं. ईश्वरी म्हणते की आज मात्र आता सात्विका आई असायला हव्या होत्या. सात्विका आईंच्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालं. तेव्हा मात्र आता ईश्वरी आपलं लहानपणीचं जे काही आता एक गुपित आहे तर त्या गुपिताच्या आधारे मात्र हा डान्स करू शकलेली असते. आणि मित्रांनो आता मात्र ईश्वरी पुढे आपलं जे काही आता हे सात्विका फॅशन आहे तर तिने ती वाचवलेली असते आणि आपल्या सात्विका आईंचं कंपनीचं नाव मात्र टिकवलेलं असतं. अर्णवला मात्र खूपच आनंद होतो, कारण ईश्वरीने इतकं धाडस दाखवलेलं असतं आणि ते धाडस बघून सगळेजण मात्र ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतात आणि घरी आल्यानंतर ईश्वरीचं तोंड भरून आता हे कौतुक होऊन ऑप्शन झालेलं असतं आणि सगळेजण खूपच खुश असतात. तेव्हा मित्रांनो आता ईश्वरीने अगदी धाडसी वृत्ती दाखवून राकेशचा मात्र आता ह्या बॉम्ब हल्ल्यामध्ये कसा म्हणजे स्फोट केलेला असतो. कारण जेव्हा राकेश तिथे लपलेला असतो आणि ईश्वरी आणि ह्या जे लोक आहेत त्यांनी मात्र बॉम्ब तिकडे फेकलेला असतो लांबच्या ठिकाणी आणि तेथे राकेश जाऊन लपलेला असतो. त्याला असं वाटतं की आता आपण इथे थांबायला नको, आपण जर येथे थांबलो तर मात्र बॉम्बमध्ये आपण सुद्धा स्फोट होऊ शकतो. म्हणून तो जरा लांब जिथे लपलेला असतो आणि तेथेच हा बॉम्ब फेकला जातो आणि त्या बॉम्बमध्ये आता राकेश हा जळून खाक झालेला असतो. तेव्हा मित्रांनो आता शेवटी राकेशने जो काही खड्डा ईश्वरी आणि अर्णवसाठी खांदलेला असतो त्यामध्ये शेवटी आता हा राकेशच होरपळला जातो आणि राकेश होरपळल्या क्षणी मात्र त्याची जी काही अवस्था होते एकदम त्याचं अंग वगैरे भाजलेलं असतं आणि वल्लरी आणि सौदामिनी हे सर्व काही पाहतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल, आता राकेश मात्र यामध्ये कसा मात्र पकडला जातो हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.